जय महाराष्ट्र. मी मनीषा भोपळे, शिवसेना शहर संघटक. पण आता सध्या मी इथे मराठी आहे आणि मला अभिमान आहे या ज्या क्राऊडचा, माझ्या हे जे मराठी बांधव माझे एकवटले तिथे, खरोखर अभिमान आहे या गोष्टीचा की मीरा भाईंदरमध्ये एवढे माझे मराठी बांधव राहतात आणि आक्रमक होऊ शकतात भाषेसाठी. आणि सकाळी या लोकांनी आम्हाला परमिशन नाकारली मोर्चाला. प्रत्येकाला बोलताना सुद्धा किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा गाडीत उचलून पोलिसांनी टाकलं. त्यानंतर ह्यांना गर्दी बघून, क्राऊड बघून ह्यांना झुकावं लागलं, ह्यांना परमिशन द्यावी लागली. आणि बरं एवढंच नाही तर या BJP सरकारची खेडी बघा, ह्यांनी क्रेडिट घ्यायला ह्यांचा मंत्री पाठवला. ज्या मंत्र्याच्या पक्षातला एक कार्यकर्ता सकाळपासून महाराष्ट्राच्या या मराठी भाषेच्या मोर्चात नव्हता, ते मंत्री साहेब थोड्या वेळात इथे पोहोचतात म्हणजे कसं शक्य आहे ना. पण इथे पण मराठी माणसांनी त्यांना हुसकावलं. हे मला खूप आवडलं आणि खरोखर अभिमान आहे आणि खरंच मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही जबरदस्ती करत नाही, भाषा थोपत नाही. पण तुम्ही 15-15 वर्ष जर महाराष्ट्रात राहता तर तुम्ही मराठी बोललंच पाहिजे, तुम्ही मराठी शिकलंच पाहिजे. जय महाराष्ट्र.